नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान 2 मधला चौथा धड्यामधला पर्यावरणीय व्यवस्थापन याच्यामधला आपण देवराई हा पॉइंट समजून घेणार आहोत। कारण प्रश्नामध्ये आपल्याला देवराई म्हणजे काय किंवा देवराई याच्यावर टिप लिहा असा प्रश्न विचारला जाईल। तर देवराई म्हणजे काय हा पॉइंट जरा व्यवस्थित समजून घ्या की जेणेकरून तुम्ही परफेक्टली लिहाल। तर देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले आणि मग पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई। काय सांगितले? देवाच्या नावाने राखलेले आणि पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई। हे एक परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले आहे। बघा, कुणी सांभाळले? सरकारने नाही सांभाळले, कुणी सांभाळलेलं आहे? समाजाने ते जंगल किंवा अरण्य सांभाळलेलं असतं। म्हणजे ते एक प्रकारचं अभयारण्यच असतं। देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे काय मिळते? संरक्षण कवच। भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आढळतात। त्यालाच काय म्हणलेलं आहे? देवराई। म्हणजे त्या ठिकाणी ते जंगल फक्त देवाच्या नावाचं असतं। तिथे कोणतंही झाड कापलं जात नाही आहे। म्हणजे लोकांचा असा समज असतो की झाड कापलं तर देव कोपेल आणि त्यामुळे त्या जंगलाचं काय होतं? संरक्षण होतं। त्यामुळे त्याला असं काय म्हणतात? देवराई। आणि हे म्हणजे पूर्ण असं भारतामध्ये जे ज्या ठिकाणी असं लांबून बघितल्यानंतर दाट पुंजके आढळतात ना, तेच ते देवराई आहे। आणि भारतामध्ये अशा 13,000 पेक्षा अधिक देवरायांची नोंद केली। तर हा जो पॉइंट आहे तो समजावून घ्या आणि संजय क्लासेस या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।